तर मी बनवली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी, जी की माझी फेवरेट आहे. आणि ही भाजी मी कशा प्रकारे बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, सगळ्यात अगोदर मी 3-4 शेंगा घेतल्या शेवग्याच्या. त्यानंतर त्याला मध्यम आकारामध्ये कट करून घेतलं. त्यामध्ये पाणी टाकून त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. किती नाही म्हटलं तर त्यावरती धूळ असतेच. त्यानंतर मग त्या शेंगा बॉईल करायच्यात, आपल्याला शिजवून घ्यायच्या. त्यामध्ये 1 ग्लास पाणी, थोडंसं मीठ असं टाकून छान उकळी येऊन त्याला शिजवू दिलं. ह्याच्यावरची साल मी काढलेली नाही आहे. शेंगांची साल काढली नाही ना तर त्याची टेस्ट अजूनच छान लागते. त्यामुळे मी त्याची साल काढत नाही. त्यानंतर मग मी इथे मसाला भाजायला घेतला. खोबरं भाजून घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं. हरभऱ्याची डाळ भाजून घेतली, तीही तेल टाकून भाजून घेतली. छान असं खरपूस आणि थोडंसं लालसर, थोडंसं काळसर असं होईपर्यंत आपल्याला भाजायचं, म्हणजे ह्या भाजीचा कलर जो आहे ना तो काळा येतो. त्यानंतर धने भाजून घेतले तेल टाकूनच. त्यानंतर कांदा, लसूण हे सगळं छान असं भाजून घेतलं. कांद्याला मी जास्त प्रमाणात भाजलेलं नाही आहे, नाहीतर आपली भाजी खूपच जास्त काळी होते. मग हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. त्यामध्ये थोडंसं पाणी पण घालायचं आहे. आणि इथे मी 5-6 पालकाची पानंसुद्धा घातली आहे, ज्याने अजूनच छान टेस्ट लागते भाजीची. आणि त्या निमित्ताने पालकसुद्धा आपल्या खाण्यात जातो. कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की वाटण घातलं. वाटणामध्ये लाल मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला आणि घरगुती मसाला असं टाकून छान मिक्स करून घेतलं. आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं. त्यानंतर आपण बॉईल केलेलं शेंगा आणि त्याचं जे पाणी आहे ते भाजीमध्ये टाकून घेतलं. त्यानंतर जेवढं हवं तेवढं पाणी वरतून घातलं. मी इथं थंडच पाणी वापरलं, तुम्ही गरम वापरलं तरीही चालेल. छान उकळी येऊ दिली. त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर घातली. त्यानंतर पुन्हा 2 मिनटं शिजू दिली. आणि इकडे आपली भाजी रेडी आहे. तसंच मी माझं ताटसुद्धा वाढून घेतलं, जे की खूप सुंदर दिसतंय.